नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुझं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत। तर आत्ता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ग्राफिक डिझायनिंग वगैरे त्यातून कसं आपण इन्कम जनरेट करू शकतो। पण आज ग्राफिक डिझायनिंगलाच म्हणजे पकडून असा एक खूप चांगला प्रॉफिटेबल बिझनेस तुम्ही घरून किंवा तुम्ही जिथे पण काम करता तिथून सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता आणि ज्यांना कोणाला वर्क फ्रॉम होम करायचं असेल ते वर्क फ्रॉम होम सुद्धा करू शकतात। तर नेमकं आहे काय, तर यात मी तुम्हाला सांगते। याच्यामध्ये यशिका गर्ग आहे, पीयूष गुप्ता आणि हिमांशूचे बरेचसे म्हणजे हे तीन तर मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगितले, पण असे बरेचसे जे व्यक्ती आहेत ते ऑलरेडी यातून खूप जास्त इन्कम जनरेट करत आहेत। तर ते कसं, तर ते आपण पाहूया। तर मी एवढं तुम्हाला सांगत आहे की तुम्ही यातून खूप जास्त इन्कम कमवू शकता। पण त्याचं नाव काय, तर त्याचं नाव आहे फ्रेंड्स ड्रॉप सर्व्हिसिंग। आता ड्रॉप सर्व्हिसिंग म्हणजे काय, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, बरोबर। तर हे एक सिंपल मी तुम्हाला उदाहरण देते। फॉर एक्झाम्पल की आपण एखादी बिल्डिंग उभी करायची आहे, त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो, राईट। तर त्यासाठी आपण काय करतो, डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर तिथे बिल्डिंगचं काम करायला लागत नाही, तर तो काय करतो की सर्वांना हायर करतो की प्रत्येक लेवलला प्रत्येक कसं काम होईल ते तो बघत असतो, राईट। तर तेच काम आपल्याला इथे करायचं आहे। ड्रॉप सर्व्हिसिंग म्हणून तुम्ही फक्त एक म्हणजे पर्सन म्हणून दिसणार, पण तुमच्यासोबत फ्रीलान्सिंग आणि असे बरेचसे व्यक्ती जे आहेत ते काम करतील। आता सपोज फॉर एक्झाम्पल मला माझ्या म्हणजे याच्यासाठी थंबनेल बनवायचं आहे, राईट। यूट्यूब थंबनेल बनवायचं आहे, तर मी काय करेन, स्पेशलिस्ट म्हणजे त्या ग्राफिक डिझायनरला बघेन किंवा अजून जे फ्रीलान्सर आहेत त्यांना बघेन। पण जर ड्रॉप सर्व्हिसिंग चालू केलं तर सर्व तुमच्याकडे अवेलेबल असतं, म्हणजेच ग्राफिक डिझायनिंगपासून फ्रीलान्सिंग वगैरे सर्वच, ठीक आहे। तर याचे मी तुम्हाला सर्व बेनिफिट सांगणार आहे आणि तुम्ही कसं अर्न करू शकता आणि कसं तुम्ही स्टार्ट करू शकता हे पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल फ्रेंड्स तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणारा पुढचा व्हिडिओ इन्कम रिलेटेड तो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। चला मग आता स्टार्ट करूया। तर बघा, यामध्ये पहिला तर मी तुमच्यासाठी काही पॉईंट्स काढलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते। पहिले तर हा बिझनेस का करायचा, ठीक आहे। तर याच्यापेक्षा का नाही करायचा हे मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये फ्रीलान्सिंग नाही आहे। तुम्हाला वाटेल ही फ्रीलान्सिंग, परत सांगते, यामध्ये फ्रीलान्सिंग अजिबात नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे, तर तुम्हाला पुढे कळेलच। तर आता बघा, याची जी ग्रोथ आहे ती 2020 पासून जास्त वाढत आहे, तर 2025 पर्यंत तर अजून पुढे याची ग्रोथ खूप जास्त वाढणार आहे, कारण तेवढं सोशल मीडिया वगैरे वाढत चाललेलं आहे। तर त्यामुळे त्याला ड्रॉप सर्व्हिसिंगला सुद्धा खूप जास्त बेनिफिट आहेत। तुम्ही नक्की म्हणजे ट्राय करा आणि तुम्ही मला रिव्ह्यू सांगा की तुम्हाला कसं वाटलं या सोबत काम करून, ठीक आहे। तर आता यामध्ये आपण काय काय पॉईंट्स आहेत ते बघूया। पहिले तर आपण याचे स्कोप बघूया। याच्यामध्ये ना हाय प्रॉफिट आहे, त्याच्यानंतर फ्रीलान्सिंग म्हणजेच काय, तुम्ही तुमच्या वेळेमध्ये काम करू शकता आणि तुम्हाला काही एवढं लोड घ्यायचं नाही। स्टार्टिंगला जेव्हा तुमचा बिझनेस बिल्ड होईल तोपर्यंत तुम्हाला प्रेशर असणार, तुम्हाला तोपर्यंतच काम करायचं, पण एकदा का तुमचा बिझनेस हा बिल्ड झाला की त्यानंतर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे। तर जे पण तुम्ही जे हायर करणार त्यांनाच काम दिलं का ते काम करणार, तुम्हाला फक्त प्रॉफिट कलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। तुम्ही फक्त तुमचे आयडियाज करणार, कारण तुम्ही प्रत्येक व्यक्तीला हायर करणार, ग्राफिक डिझायनरला हायर करणार किंवा अजून जे कॉन्टेंट क्रिएशन असणार त्यांना हायर करणार। तर त्यामुळे तुमची एक टीम बनेल आणि त्यामुळे तुम्हाला जास्त लोड येणार नाही, हे त्याचे बेनिफिट्स झाले। त्यानंतर आता मी तुम्हाला काही असे महत्त्वाचे पॉईंट्स सांगणार आहे ज्यावर तुम्ही जर काम केलं, स्वतःच्या स्किल्सवरती जर काम केलं, तर तुम्ही यामध्ये खूप चांगलं करिअर हे तुमचं करू शकता। आणि तुम्ही जर स्टार्टिंगला ॲज अ पार्ट टाईम करा आणि तुम्हाला जर ग्रोथ दिसायला लागली तर तुम्ही फुल टाईमकडे सुद्धा स्विच करू शकता। तर त्यातला सर्वात पहिलं आहे की जी प्रॉफिटेबल सर्व्हिस, म्हणजेच काय, तुम्ही ज्याला कोणाला ही सर्व्हिस देणार त्याला तुम्ही कसा प्रॉफिट होईल जास्तीत जास्त। म्हणजेच बघा, आता तुम्ही काहीतरी बनवणार, ठीक आहे, तुम्ही त्याला काहीतरी बॅनर देणार, पोस्टर देणार, जेही देणार, जीही सर्व्हिस देणार, त्यातून त्याचा समोरच्या क्लायंटचा हा कसा प्रॉफिट होईल हे तुम्ही जास्तीत जास्त बघितलं पाहिजे। सुरुवातीला स्वतःच्या फायद्यापेक्षा जास्त पण कस्टमरचा, क्लायंटचा कसा फायदा होईल हे तुम्ही जास्तीत जास्त बघा। त्यानंतर सेकंड पॉईंट असा की कॉम्पिटिटिव्ह ॲनालिसिस, म्हणजेच काय, तुम्ही जे करताय, म्हणजेच काय करताय, तुम्ही ड्रॉप सर्व्हिसिंग करताय, तर त्यामध्ये कोण तुमचं कॉम्पिटिटर आहे, कोण हाय लेवलला आहे, कोण कोणती सर्व्हिस देतं, किती पॅकेजेस देतं, किती पॅकेजमध्ये किती सर्व्हिस देतं, हे तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे। असं तुम्ही ब्लाइंडली यामध्ये काम करून चालणार नाही आहे। जसं की तुम्ही इतरांना बघा,
जे पण या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांना बघा आणि कधी कधी त्यांना कॉल पण करा ॲज अ कस्टमर, आणि ते तुम्हाला कसं बोलतात, कसं रिप्लाय देतात, त्यांना क्वेश्चन्स करा. जे क्वेश्चन्स तुम्हाला येतात ते क्वेश्चन्स त्यांना करा आणि बघा तुम्हाला कसे रिप्लाय मिळतात, आणि त्यानुसार तुम्ही तुमचं वर्क करू शकता आणि त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही शिकू शकता. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे, त्याने तुमची स्पीड ही 10x ने वाढणार आहे. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे टार्गेट मार्केट. म्हणजेच काय की तुम्ही कोणत्या याच्यामध्ये स्पेशल करणार आहात. असं नाही की 10-11 सब्जेक्ट घेतले आणि सर्वांनाच धरून चालणार, तर यामध्ये तुम्हाला खूप वेळ पण लागेल आणि तुमचं जे स्पेशल आहे ते होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलात, तर त्याला जर तुम्ही बोललेत की आम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तर तो डायरेक्ट तर हो बोलणार नाही. पण तेच जर तुम्ही त्याला जर बोललात की नाही मी तुमचं प्रमोशन करून तुमचे पेशंट्स वाढवू शकतो, म्हणजेच काय तुम्ही त्याला सर्व्हिस देताय, म्हणजे त्याचा इन्कम सोर्स हा वाढणार हे त्याला वाटणार डॉक्टरला, तेव्हा असं तुम्हाला सर्व्हिस देणार. असं डायरेक्टली जर तुम्ही बोलणार की मी प्रमोशन करतो मला एवढे एवढे पैसे द्या, तसं तुम्हाला कोणीच पैसे पण देणार नाही आणि तुमच्याकडनं सर्व्हिस पण घेणार नाही. त्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना हँडल करा आणि एक टार्गेट पकडा. डॉक्टर आहे, ब्युटिशियन आहे, टेक्निशियन, म्हणजे जे पण असेल ते तुमचं एक टार्गेट मार्केट करा आणि त्यानुसार तुम्ही काम करा. असं नाही की सर्वांनाच घेऊन चालले, जे पण आले त्यांना सर्व्हिस दिली, याच्याने तुम्ही डाऊन जाणार. त्यांना तर सर्व्हिस मिळणार, ठीक आहे, त्यांचाही प्रॉफिट होणार, तुम्हालाही तेवढ्यापुरता पैसे मिळणार, पण तुमचं जे मार्केट आहे ते डाऊन जाणार, ते वरती येणार नाही. ठीक आहे. तर त्यानंतरचा पॉईंट आहे बिल्ड अ टीम. एकदा तो तुमचं सेट झालं सर्व काही, तुम्ही यातून थोडेफार जरी कमवायला लागले तर त्याच्यातून लगेचच तुम्ही एक एक करून, असं नाही की लगेच 10 लोकांची टीम बसवली, असं पण नका करू. सुरुवातीला पहिल्यांदा ग्राफिक डिझायनर बोलवणार, त्याच्यानंतर कॉन्टेंट क्रिएशनला वेगळं बोलवणार, म्हणजे असं करून तुम्ही सर्वांना हायर करा आणि तुमची मस्त 4 ते 5 माणसाची टीम ही तुम्ही तयार करू शकता यामध्ये. आणि त्याच्यातून एक डेटाबेस बनवा, म्हणजे कधी कोणत्या तारखेला कोणते कस्टमर आले, त्यांनी आपल्याला कोणतं म्हणजे सर्व्हिससाठी विचारलं किंवा त्यांना आपण किती सर्व्हिस दिली, कितीमध्ये दिली, किती वेळात दिली, किती दिवसामध्ये दिली, हे सर्व डिटेल तुम्हाला फर्स्ट डे पासून असायलाच पाहिजे. ठीक आहे. तर त्यानंतर आहे की डिजिटल रिअल इस्टेट. म्हणजेच काय की तुम्ही PDF वगैरे, आता तुम्ही जे काम करता तुमचं नाव, तुमचं इंट्रो, तुमचं सर्व काही तुमचं एक PDF तयार करून ठेवा. सोशल मीडियाचे हँडल्स तुम्ही बनवू शकता, तुमच्या नावाची वेबसाईटसुद्धा बनवू शकता. सोशल मीडिया हँडल्स म्हणजे त्यानंतरचा पॉईंट फ्रेंड्स असा की तुम्ही ऑफर स्टार्ट करा, म्हणजे त्यांना पॅकेजेस द्या, कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त सर्व्हिस आधी द्या, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या लॉंग पिरियडमध्ये टिकून राहतील आणि तुमच्याचकडून सर्व्हिस घेतील, दुसरीकडे कुठे जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला इन शॉर्टमध्ये काय बघा की तुम्ही तुमचा प्रॉफिट कमी बघा आणि दुसऱ्यांचा प्रॉफिट जास्त बघा, म्हणजे तुमचा बिझनेस खूप जास्त चालेल. आणि ड्रॉप सर्व्हिसिंग हे आता खूप जास्त चालत आहे, तर तुम्ही पण त्याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं, म्हणून हा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते, जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुढचं आहे की जे तुम्ही चॅनल्स बनवणार ते सुरुवातीला तुम्ही 10 हँडल्स 10 चॅनल्स बनवू नका. सुरुवातीला तुम्ही एक प्लॅटफॉर्मवर कुठेतरी चांगलं वर्क करा. जर तुम्ही लिंक्डइन करताय लिंक्डइन करा, इंस्टाग्राम करताय तर इंस्टाग्राम करा, किंवा फेसबुक करताय तर फेसबुक करा, यूट्यूब तर यूट्यूब. असं नाही की सर्वांवरती एका वेळेसच मग तुम्हालाच हँडल करायला ते काही जमायचं नाही. तर त्यामुळे तुम्ही एक एक प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित तुमची आयडेंटिटी क्रिएट करा, तुमचं वर्क दाखवा आणि त्यानंतर तुम्ही पुढचं जे काम आहे तुमचं ते तुम्ही स्टार्ट करा. ठीक आहे. आता मी तुम्हाला 7 अशा प्रॉफिटेबल निश सांगणार आहे, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे. तर पहिलं आहे की ते FB ॲडव्हर्टायझिंग. म्हणजेच काय, फेसबुकचं जे ॲडव्हर्टाइजमेंट असतं, ॲड रन करतात, तर तिथे तुम्ही परफेक्शन हे करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त FB ॲड करायचं, त्यात पण भरपूर असे पॉईंट्स असतात. तर फक्त तुम्ही FB ॲड करायचं नाही की इन्स्टा वगैरे असं काही नाही, फक्त तुम्ही FB ॲड्स रन करायचं. पहिलं हा आहे. सेकंड आहे की गुगल पेपर लिंक. म्हणजे काय की गुगलवर आपण बघा एखादा जर तुम्ही कीवर्ड टाकला तर तुम्हाला पहिले ते जाणार. तसं फॉर एक्झाम्पल मी डिवोर्स लॉयर असं जर मी टाकलं तर पहिली जी लिंक येते किंवा पहिली जी वेबसाईट येते त्यासाठी तुम्ही फक्त काम करणार, म्हणजे तसं काम तुम्ही करणार. ठीक आहे. तर तिसरं आहे ते की लिंक्डइन मार्केटिंग. जसं आपण FB ॲड सांगितलं तसं सेम लिंक्डइन मार्केटिंग आहे, तसंच इंस्टाग्राम पण मार्केटिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजेच काय, SEO. म्हणजेच तुम्ही एखाद्याचं यूट्यूबचं SEO किंवा दुसऱ्या सगळ्याच वेबसाईटचं
SEO तुम्ही त्यांना करून देऊ शकता किंवा त्याच्यासाठी तुम्ही काम करू शकता. म्हणजे कोणते कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड्स सर्च केल्याने याचा व्हिडिओ जास्तीत जास्त जाईल किंवा याचं जे कॉन्टेंट आहे ते जास्तीत जास्त जाईल, याची ब्लॉग पोस्ट जास्तीत जास्त जाईल, जेणेकरून तुमच्या क्लायंटला फायदा होईल. अशा सर्व्हिसेस तुम्ही दिल्याच पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट आहे कॉन्टेंट क्रिएशन आहे. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजेच काय, जे यूट्यूबर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काम करू शकता. कॉन्टेंट त्यांना लिहून देऊ शकता, म्हणजे ते त्यांचं व्हिडिओज रेकॉर्ड करतील आणि पोस्ट करतील. एकदा का त्यांना प्रॉफिट व्हायला लागला की तुमच्याकडूनच ते सर्व्हिस घेत जातील. त्यानंतर असं आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. म्हणजे त्यांचे खूप सारे हँडल्स असतात, मॅनेजमेंट त्यांच्याने होत नाही, तेव्हा ते एखाद्याला हायर करतात. तर त्यावेळेस तुमचा जास्त तिथे मेजर रोल असतो की तुम्ही त्यांना कशी सर्व्हिस देता आणि किती त्यांना प्रॉफिट करून देता. ठीक आहे, सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही त्यांना किती प्रॉफिट देता यावरती ते आहे, आणि किती मिनिमम चार्जेसमध्ये ती सर्व्हिस पण तुम्ही त्यांना देता. त्यानंतर मी इंस्टाग्राम मार्केटिंग वगैरे असे सर्व पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता त्यानंतर मी तुम्हाला असे काही पॉईंट्स सांगणार आहे ज्याने तुमचा बिझनेस जर तुम्ही हा स्टार्ट केला तर तुमचा बिझनेस हा म्हणजे डबल चालणार आहे. तर कसं बघा, सुरुवातीला तुम्ही बेसिक गोष्टी बघा, त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्समध्ये जा. बेसिक म्हणजे काय की तुम्ही त्यांना किती पॅकेजेस देताय. जर तुम्ही सर्वच एका पॅकेजमध्ये देत आहात तर त्यांना किती चार्जेस करताय आणि तुम्ही किती प्रॉफिट काढताय, किंवा तुमची सुरुवातीला टीम तर नसणार, राईट, तुम्ही एकटे काम करणार सुरुवातीला काही महिने, तर त्यामुळे तुम्हाला कमीत कमी प्रॉफिट काढायचा आहे आणि जास्तीत जास्त त्यांचा फायदा बघायचा आहे. आता मी सारखं सांगते कारण हाच पॉईंट याच्यामध्ये खूप जास्त गरजेचा आहे. तुमच्याकडे स्किल्स आहेत त्याचे तुम्ही चार्जेस घ्या, पण कधी, जेव्हा तुमची टीम बनेल व्यवस्थित, जेव्हा तुमची ओळख निर्माण होईल, तेव्हा तुम्ही काहीही चार्जेस त्यांना सांगितलेत तर ते तेवढे पे करतील. कारण तुमचं त्यांना काम दिसेल, जेवढं तुम्ही ॲक्टिव्ह आहात तेवढं तुमचं. आणि प्रत्येक सोशल मीडियावर जरी तुमचं तिथे काम असो नसो, तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे. म्हणजे तुमच्या पोस्ट तुम्हाला करायच्यात. जर तुम्ही एकच प्लॅटफॉर्म व्यवस्थित हँडल करणार असाल, इंस्टा किंवा FB किंवा जे पण, तर तिथे तुम्हाला व्यवस्थित ॲक्टिव्ह राहायचं आहे, जेणेकरून कस्टमर जास्तीत जास्त तुमच्याकडे येतील. तर हे होते सर्व काही पॉईंट्स या ड्रॉप सर्व्हिसिंगच्या रिलेटेड. आणि हे जर तुम्ही स्टार्ट केलं तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही अर्निंग करू शकता फ्रेंड्स. तर नक्की तुम्ही पण स्टार्ट करा आणि ट्राय करा. आणि अजून जर तुमचे काही डाऊट्स असतील अर्निंग रिलेटेड किंवा अजून बरंच काही ऑप्शन्स असतात त्या रिलेटेड, तर नक्की मला कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सांगते, सबस्क्राईब करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील, चॅनलला व्हिजिट करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुढच्या एका टॉपिकसोबत. बाय.